सगळ्यांनी बाहेर जा. आज स्वयंपाक घरातली सगळी आवरावर रमा एकटी करणार आहे. तुम्हा दोघांना ऐकू नाही का आले? हा, रमा एकटी आवरावर करणार आहे. चला वा बाहेर. आणि काय ग, तू कशाला रडतेस? हा, काय झालंय? खाली बस. चल, आज सगळे स्वयंपाकघर लख्ख झाले पाहिजे, समजले? ही सगळी भांडी आहेत ना, ही सगळी पुसून जागच्या जागी गेली पाहिजेत. उद्या सकाळी मला ताई काकूंची तक्रार नकोय, समजले का? चल कामाला. आणि हो, सगळी आवराआवर झाली की गपचूप निजावयात जायचे. पुन्हा अभ्यासिकेत गेलीस तर मला चालायचे नाही. शेवटचे बजावते असे समज. रमांना आमच्या समोरच इतकी बोलणी खावी लागली. म्हणजे त्या सांगत नसल्या तरीही आमच्या अपरोक्ष त्यांना सतत टोमणे आणि मनाला दुखावणारे शब्द ऐकावे लागत असतील हे निसंशय. त्यांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालण्यासाठी आम्हास काहीतरी युक्ती करावयास हवी. रामकृष्ण हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी वासुदेव हरी. टाकले मालक, दूध आणलंय तेवढं घेऊन टाका. अरे पांडू, जी थांब इकडे. काय? बस येते बस. मी कसं काय बसू? अरे बस रे. हे पहा, तुला आम्ही एक चिठ्ठी लिहून देतो, तेवढी रमान्स देऊन ये. चिठ्ठी? आणि ते बी घरातल्या घरात? नाही, तुमचा काही निरोप असेल तो मला सांगा, आम्ही वहिनींना जाऊन सांगतो ना. चिठ्ठी कशाला? नाही नको, त्या आता लिहा वाचावया शिकत आहेत तेव्हा त्यातीलच एक भाग आहे असे समज. गंमत आहे बाबा. घे जा. ताबडतोब नेऊन देतो लगेच. आणि हो थांब इकडे. ही गोष्ट कोणासही कळता कामा नये, कळले? कळले कळले. समजा असं आहे वय. काय काळजी करू नका, ही कुणाला बी कळणार नाही. ही चिठ्ठी वहिनींच्याच हातात नेऊन देतो. गंमत आहे बाबा, मज्जा. रमाबाई, सुखाचे ते सुख श्री हरिमुख पाहता तहान भूक हरपेना. रमाबाईनी रमाबाई, ते ठेवा खाली, ते ठेवा खाली. धाकल्या मालकांनी तुमच्यासाठी काय दिलंय बघा. माईंचा आदर करावा, त्यांचे ऐकावे. मी हे समजा काम करतो, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करा. पांडू काका, नको, मी करते हे काम. हो बर. माईंनी मला एकटीला करावयास सांगितले आहे ना, आणि जर हे तुम्ही केले तर त्यांना नाही आवडणार ते. म्हणजे ह्या भांड्याला तुम्ही आता मला नाही हात लावू देणार. जाऊ द्या, मी जातो. पांडू काका, थांबा. काय?
थांबा हा मी आलेच. हा बाई बाई. पांडू काका हे घ्या. हे यांना नेऊन द्या. यांना नेऊन देतो, पण याच्यामध्ये काय लिहिलंय? ते असे सांगावयाचे नसते, तुम्ही फक्त नेऊन द्या. हो, मी फक्त तुमच्या यांना नेऊन देतो. आता काय मी झालं ना तुमचा हनुमान राम सीतेमधला हुप्प. पांडू काका चला पण रामवहिनी लिहिलं बाबा. चला पण चला, धाकले मालक वाट बघत असताल. चरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि का नलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्थ. मालक मालक काय झालं पांडू? रामाबाईने उत्तर धाडले घ्या. बघू. बरे. अरे वा. अरे पांडू, पण हे लिहावयाचे सुचले कसे आणि लिहिले तरी कशाने? बघ, आमच्या रामाबाईने हाय तो हुशार. काय झालं, चुलीतलं एक लाकूड काढलं, लिहिलं ना उत्तर धाडा धाडा आणि पाठवली चिठ्ठी. वा वा वा, आय अप्रिशिएट. काही चुकलं ग माझं? तुझे काही नाही चुकले रे. थांब. आता तुम्ही काहीतरी लिहू ना, म्हणजे तुमचा प्रश्न त्यांचं उत्तर, त्यांचा प्रश्न तुमचं उत्तर. मज्जा आहे बाबा. हे घे. लगेच देऊन येतो. मला कसं वाटतंय घरातल्या घरामध्ये माझा टपाली टांगा झालाय. टाकटुक 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 टाकटुक. आलो चालूच देऊ. बरे. वाह रमाबाई, वाह. हे लिहिणं वाचणं शिकण्याकरता काय काय करावं लागतंय जेव्हा. तारा चला पट्ट दिशी. थांब पांडू. कुठे चाललास? ते कुठे ते म्हणजे ते अरे दात खीळ का बसली तुझी? ते काय झालं? आणि काय लपवतोयस रे? कुठे काय काय नाही. काय आपल्याच घरात काय लपवणार हातात? हात दाखव. हात दाखव. अरे देवा, हात हात कुठे काय काहीच नाही. नाही, काय झालं, धाकल्या मालकांना तहान लागली होती, पाणी आणायला चाललोय. तुमचं काही काम असेल तर नंतर करतो. आलोच. पांडू, वाचलो बाबा. काय झालं? नाही, काय नाही काय नाही. अरे बघा, धाकल्या मालकांनी पुन्हा कागद धाडलाय. बघा बघा. वा, लेखणीचा वापर आवडला. अहो, तुम्ही कुठे उठताय? मला माहिती आहे आता तुम्हाला भी त्यांच्या करता काहीतरी लिवायचंय. तर तुम्ही कशाला उठताय? आता मला समज पाठ झालंय. बसा बसा.
आता मी हे लिहून देतो. तुमचं हे समज होईसपर्यंत माझं आपलं असंच जा ये पण आता जातो तर येईल ना. तेव्हा आता ही चिठ्ठी एकदा वर दिली म्हणजे मी बाकीच्या कामाला मोकळा. थांब पांडव. काही नाही करत होतास ना. मग आता का त्याचा पप्पा होते तुझे. रानड्यांच्या वाड्यात नवरा बायको चिठ्ठ्या पाठवतायत एकमेकांना. अभ्यासाचा घाट ह्याच्यासाठी घातला होता वाटतं. शिक्षणाने काय प्रगती होतीये ना कळतीये ती. दे ती चिठ्ठी. भाऊसाहेबांना नेऊनच दाखवते आणि मग काय सोक्ष मोक्ष लावायचंय तो लावा म्हणावं. चिठ्ठी दे. चिठ्ठी दे. अरे अरे तोंड उघड. तोंड उघड. कागद गिळतोस. अरे सगळ्यांनी लाज शर्मा काय कोळून प्यायला असलं काय तुम्ही. अरे देवा कल्याण आहे सगळ्यांचं इथे. अरे त्यांनी तर लाज शरम गुंडाळलीच आहे. अरे तुला तरी कळते की नाही. तोंड उघड. नाही असं नाही ऐकणार तू. भाऊसाहेबांनाच सांगते आधी तुझे कान मुक्तायला. टांगा रानड्यांची आबरू वेशीवर टांगा. रमेरानं चांगला धडा शिकवला पाहिजे आता. म्हणजे अक्कल ठिकाण्यावर येईल तिची. चांगली खोलीतच बंद करून ठेवते आणि मग तुलाकडे बघते. पचली. अरे देवा आता धाकल्या मालकांना तोंड कसं दाखवू. चिठ्ठी देवा. धाकले मालक. बंडू ये. काय झाले. कुठे काय झाले म्हणजे नाही म्हणजे तुम्ही दिलेली चिठ्ठी मी रमावहिनींना दिली. त्यांनी त्याच्यावर उत्तर बी लिहिलं. अरे दे ना मग. आणि रडतोयच कशासाठी. नाही म्हणजे तो कागू. काय झाले त्या कागूदला. फाटला आहे का दे आमच्याकडे आम्ही पाहतो. फाटला नाही पोटात गेला. पोटात गेला. अरे खूळ लागले का तुला पांडू. नाही काय झालं मी रमावहिनींना चिठ्ठी दिली. रमावहिनींनी त्याच्यावर उत्तर लिहिलं आणि उड्या मारत घेऊन येत होतो. तेवढ्यात ताई काकूंनी मला अडवलं. बहुतेक त्यांना समजा कळलेलं दिसतंय. त्या सारख्या मला चिठ्ठी दे म्हणत होत्या. पण मी म्हणलं काही झालं तरी ही चिठ्ठी ताई काकूंच्या हातात पडली नाही पाहिजे म्हणून ती चिठ्ठी मी गट्ट दिशी गिळली. आता चिठ्ठी कशी वाचणार. माफ करा मला. दादा दुर्गाक्का अगं तुझी वाट पाहून आम्ही आता शतपावलीच निघालो होतो. दादा ते मी कशासाठी बोलवले होते दादा. काही काम होतं का. होय काल शेतावरून मल्हारराव आले होते. त्यांनी बी बियाणांचा आणि शेतीच्या अवजारांवर झालेल्या खर्चाचा हिशेब तुझ्याकडे दिला आहे ना. हो मी उद्या सकाळी तुला दाखवणारच होते. ठीक आहे. काही पैसे उरलेच असतील तर ते घर खर्चासाठी वापरा. हो काय ग काही बोलावयाचे आहे. हो दादा. काय. दादा आजवर वाण सामान आणि बी बियाणांचा जमा खर्च मीच पाहत होते. पण दादा आता ही जबाबदारी तू रमा वहिनीवर सोपवावीस असे वाटते मला. का. दादा आजकाल प्रत्येक बाबतीतच या घरात रमा वहिनीला महत्व आले आहे. नाही म्हणजे उगाच रमा वहिनीने उद्या मला म्हटले की या घरचे सगळे हिशेब मीच ठेवणार. तुम्ही कोण. तर मला ते आवडायचे नाही. उगाच तो प्रसंग ओढावयास नको म्हणून म्हटले. हे काय बोलते आहेस दुर्गाक्का. ही इन्सिक्युरिटी कशासाठी. हं? ही असुरक्षितता कशासाठी. काय करू दादा. माझे सगळे आयुष्यच असुरक्षित आहे. दुर्गाक्का तू जे सांगत आहेस त्याप्रमाणे रमा असे कधी काहीही बोलणार नाहीत.
हे सारे तुझ्या मनीचे खेळ आहेत. मला सारे समजते आहे आणि या सर्व गोष्टी तुझ्या मनी कोण भरवीत आहे याचीही आम्हास कल्पना आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. दुर्गाक्का, कृपया तू तुझ्या मनी असा विचार नको आणूस. आम्हास फार क्लेश होतो याचा. दादा, तुला क्लेश व्हावा म्हणून नाही म्हटले मी. पूर्वी तू आमचा होतास, पण आता तू रमाचा माधव झालायस. दादा, आधीच्या रमा वहिनीच्या आजाराचा त्रास या घराला झाला, पण आताच्या रमेच्या त्रासाचा आजार या घराला होणार हे निश्चित. कारण आता तुला तिच्याशिवाय जगच उरलेले नाही. दादा, मी काही वावगे बोलले असेल तर मला क्षमा कर, पण यापुढे सगळे हिशेब रमा वहिनीच पाहिजे, मी नाही. माई क्षमा करा मला. माई क्षमा करा ना. माई बोला ना माझ्याशी. मी कालपासून बोलत नाही यार. बोलून काही उपयोग असेल तर बोलायचे ना. तुझे मुळी काही ऐकण्याचे नावच नाहीये. आतापर्यंत काही कमी बोलले का मी? पण काही उपयोग झाला? सगळ्याचा परिणाम शून्य. काय झाले नैवेद्याचे? आम्ही केव्हापासून खोळंबलो आहोत. आणतच होते मी. द्या ते तारीकडे, मी नेतो. अशी मान खाली घालून उभी राहू नकोस इकडे. अभ्यासाची जी कौतुके सुरू केली आहेस ना, ती आधी बंद कर आणि घरातल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष दे. आता मी नाही खपवून घेणार तुझे चोचले. तुझा नवरा शिकला सवरलेला आहे, त्यामुळे आपली बायको त्याला शिकलेलीच आवडणार. मुळात नवऱ्यांच्या आपल्या बायकोकडून खूप अपेक्षा असतात, पण त्या सगळ्याच पूर्ण करणे नाही जमत कोणत्याच बायकोस. शेवटी तारतम्य हे बाईलाच ठेवावे लागते. नवरा काहीही म्हणेल, पण शेवटी आपले मुख्य ध्येय काय आहे हे बाईलाच ध्यानात ठेवावे लागते. त्याचा विसर पडला ना म्हणजे संसार विस्कटलाच. बाईचे मुख्य काम काय गो? नुसती बघू नकोस माझ्याकडे, उत्तर दे. एरवी कशी चुरू चुरू बोलत असते सगळीकडे. काय आहे बाईचे मुख्य काम? स्वयंपाकघर आणि संसार सांभाळणे. हो ना? मग उद्या मोठी होशील, मुले बाळे होतील, तेव्हा स्वयंपाक शिकायला घेणार आहेस का? आत्ता शिकून तरबेज झालीस तरच पुढे त्रेधा होणार नाही, हो का नाही? एकाच वेळी सगळे सांभाळावे लागते हो घरच्या बाईस. पै पाहुणा, समारंभ, सोहळे, घरातले सगळे, स्वयंपाकाचे, मुले बाळे हे सगळे सगळे बाईला सांभाळावे लागते. शिवाय नवऱ्याचे काय हवे नको तेही तिलाच बघावे लागते. सोपे नसते हे सगळे. ही बाईची कामे असतात. ही सोडून काय बुके वाचित बसणार आहेस? आणि मग घरातली कामे करणार कोण गो? माधवा? नाही ना. आणि काय गो, 4 बुके शिकून तू काय माधवा इतकी मोठी होणार आहेस का? माधवाचे काम करणार आहेस पुढे जाऊन? तर तसंही नाहीये. मग कशाला बुकांमध्ये वेळ तरी कशाला दवडतेस? आता मी सांगते ना तेच ऐकायचे. आता ही अभ्यासाची सगळी थेरं बाजूला ठेवायची आणि घरातल्या कामांकडे लक्ष द्यायचे. रमाबाईनी, रमाबाईनी, काय आहे? कशा सोरडतोयस? ते रमाबाईनींच्या मास्तरीणबाई आल्यात त्यांना शिकवायला.